आपल्यासोबत नरेंद्र मेहताजी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, 1 तारखेला जी मराठी सक्तीसाठी हे केलं होतं, कायदा केला होता, परंतु त्याला 15 ऑगस्टपर्यंत मुदत मिळाली आहे, काय सांगा? बघा, 15 ऑगस्ट उद्या काय उद्या मराठी भाषा आली पाहिजे, मराठीचा सन्मानच आहे, मराठीची अस्मिता राखलीच पाहिजे. परंतु सरनाईक साहेब ज्यावेळी बोलतात त्याला कोणी भीक घालत नाही, रिक्षावालाही भीक घालत नाही, कारण ते बोलतात ते कधी काय होतच नाही. त्यांचा अनेक उदाहरणं बघा, ते बोलतात नंतर युटर्न घेतात. एक नाही, कुठलाही विषय तुम्ही घ्या, सगळ्यांमध्ये ते युटर्न होतात. आता बघा 2 दिवसानंतर त्यांचं तुम्ही जुनं भाषण काढा, हे मी होऊ देणार नाही. आता बघा तो वेगळं काय बोलेल, नाही आमचं म्हणणं असं नाही, तसं होतं, ह्यांना चालवायला पाहिजे पण असं नाही, शिकायला पाहिजे, असं काहीतरी फालतू बोलतील. म्हणून मी रिक्षावाल्याला सांगेल आणि ह्या देशातला राज्याचा मराठी माणसांना सांगेल की प्रताप सरनाईकनी नेहमी मराठी माणसांचा उपयोग केलाय, त्यांचा नावाचा वापर करून मतं घेण्याचं काम केलंय आणि परप्रांतीयांचा सुद्धा त्यांनी तशाच प्रकारचा केलाय, कधी त्यांच्या सोबत तर कधी त्यांच्या विरोधात. हे अशा प्रकारची भूमिका आहे, त्यांना स्वतःलाच माहित नाही की त्यांना करायचं कधी काय नाही. आता त्यांचा नाकाखाली किती भ्रष्टाचार होतोय. आमच्याकडे परिवहन विभाग आम्ही तुम्हाला दाखवलं, बोगस परमिट, बोगस लायसन, तसं त्यांचा कंट्रोलच नाहीये. कुठे ना कुठे संघटनाच्या दबावामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असं तुम्हाला वाटतं? नाही, तो निर्णयच चुकीचा होता. मी परत सांगतोय, मराठी भाषा आली पाहिजे, पण त्याला व्यवस्था काय उभी करायला लागेल ना. तुम्ही उद्यापासून सांगणार की सगळं बंद, तर होईल का? आता परवापर्यंत तुम्ही त्याला परवानगी देतो, धडाधड सरनाईक 15-15 हजार रुपये एका परमिटचं सरनाईक स्वतः घ्यायचं आरटीओ मार्फत 15, आणि नंतर अंगाशी आला परमिट बंद. तुम्ही रोहिंग्या मुस्लिमला सुद्धा परवानगी, त्यावेळी वाटलं नाही का मला मराठी माणसाला न्याय द्यायला पाहिजे? त्यावेळी मराठीला तुम्ही डावललं, रोहिंग्या मुस्लिमला परवानगी द्यायला लागले, बोगस कागदार दे धनाधन परमिट दो. मेलेल्या माणसाचे रिक्षा तुम्ही पासिंग करतात. जे माणूस मेला त्याचे रिक्षा अजून पासिंग होत आहेत. एकाकडे तर 2-2, 3-3 परमिट आहे. तर सरनाईकशी हा खाता खरं म्हणजे त्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. परंतु हा काय बोलतो ना, दगडाचा माणूस आहे, तो काय करणार, किती आरोप व्हावं आणि तो सरकारला डुबवल्याशिवाय राहणार नाही. राजीनाम्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार? राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडे मागणी करणार? ऐका, असं आहे की आमचा पक्षातला असतं तर आम्ही आता तर केलंच असतं. शेवटी तो शिवसेनेचा आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार की साहेब पक्षाची पण आबरू हे मलिन करत आहे, अशा लोकांना तुम्ही बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातनं. धन्यवाद सर, TV9शी बोललो. व्हिडिओ जर्नी संतोष, मी वैभव भाग, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.